थोडी बेल गेली आणि बंद झाला, याचा अर्थ त्या कॉन्ट्रॅक्टरनी नंबर देखील ब्लॅकलिस्टमध्ये टाकलाय. रस्ता हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. रस्त्यासाठी अनेक जणांना वाटतं की हा रस्ता झाला पाहिजे, आणि या ठिकाणचं प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांच्याच अर्थपूर्ण दुर्लक्षामुळं अशा कॉन्ट्रॅक्टरची ही पद्धत चालू होते. नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय म्हणजे आता पावसाळा, काल मिरवून गेल्याने पावसाळा चालू झालाय. उन्हाळ्यामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट झालं, परंतु पावसाळ्यामध्ये मात्र अतिशय परेशानी होणार आहे रस्ते खराब असल्यामुळे. आणि असे रस्ते अनेक ठिकाणी झाले. हा प्रश्न फक्त पेठ, शिवणी, सेलू, वानवाडी, मानगिरवाडी, पेंडू याच रस्त्याचा नसून असंख्य गावामध्ये अशीच प्रकरण आहे. परंतु आज मी विषय घेऊन आलोय सेलू, पेठ, शिवणी, मानगिरवाडी ह्या रस्त्याचा. हा रस्ता अतिशय महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची सुरुवात झाली होती 2024 मध्ये, ऑर्डर निघाली. हा रस्ता तुम्हाला मी आज त्याची टेंडरची कॉपी देखील पाठवतोय. आज या रस्त्यासाठी आम्ही आणि आमचे डॉक्टर शिंदे साहेब यांनी नितीन गडकरी साहेब यांच्याशी देखील संवाद साधला, देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील काही संवाद साधला, शिवेंद्रराजे ज्या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्या देखील संवाद साधला आणि माहितीचा अधिकार देखील टाकला. परंतु एवढं प्रशासन, एवढं गेंड्याची कातडी म्हणावी असं पांघरून बसलेलं आहे काय की असं वाटतं. आज मी टेंडरची कॉपी देखील आणली, वर्क ऑर्डर जी आणली, वर्क ऑर्डरमध्ये देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की नेमकं काम कधी सुरू झालं होतं, कामाला किती दिवसामध्ये कंप्लीट करायचं होतं, याची देखील संपूर्ण माहिती आणली. तरी देखील काम करण्याची मानसिकता नाही. मग यानंतर नेमकं कॉन्ट्रॅक्टरने देखील सांगायला पाहिजे नेमक्या कामाची अडचण काय येते, कशामुळे काम झालेलं नाही. एक डिटेल पाहत मला सांगतोय मी की एकंदरीत वर्क ऑर्डर दिनांक आहे 1/8/2024. कामाची रक्कम सुमारे 6,97,00,000. म्हणजे साधी कमी कामाची नाही. आजपर्यंत फक्त थोडा मुरुम टाकलाय, कुठेतरी थोडं सिमेंटचं थोडं काम केलंय आणि कामाची मुदत होती फक्त 9 महिने. कधी 2024ला, आता 2026 आलाय. म्हणजे कमाल वाटते की नेमकं असं का होतं. ITRची माहिती टाकली, काही फरक पडला नाही. अनेक जणांनी तक्रारी केल्या, काही फरक पडला नाही. करतो, होईल, काय की होईल. म्हणजे एकंदरीत याचं बऱ्याच वेळेस मे 2025ला काम पूर्ण करायला पाहिजे होतं, परंतु झालं नाही. मला या संदर्भात संशय आलाच होता की विधानसभा लागण्याच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर आमच्या रोडवर थोडं थोडं टाकल्यानंतर अनेक लोकांना विचारा देखील बऱ्याच वेळेस ते टाकलेलं मटेरियल दुसरीकडे देखील घेऊन गेले. हा फार लक्ष देण्याचा विषय आहे. एकंदरीत सांगायचं म्हणजे अशा ठिकाणची जी अशी लोक काम करतात, जी कॉन्ट्रॅक्टर असतात, हे कॉन्ट्रॅक्टर वसमतकर आहेत, ते लोह्यामध्ये राहतात. खरंच मला एक प्रशासनाला विनंती करायची, तुम्ही जी अशी काही छोट्या मोठ्या गावांना जोडणारी रस्त्याची कामं आहेत, ही रस्त्याची कामं टक्केवारी कमी जास्त असू द्या तुमची, परंतु स्थानिक माणसाला द्या. कारण की गावातला एखादा प्रश्न नागरिक असेल, ज्यांना वाटतं गावाची तळमळ असते, त्या माणसाला वाटलं पाहिजे की अरे बाबा मी या कॉन्ट्रॅक्टरच्या मी घरला गेलो पाहिजे आणि मी सांगितलं पाहिजे की साहेब आमचं काम करून द्या की हो. परंतु आज साहेब तुम्ही पाहिलं की यांनी नंबर देखील माझा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलाय. मी एक दुसऱ्या नंबरवरून देखील प्रयत्न आता करणार आहे. मी हा नंबर आमच्या ऑफिसमधला आहे आणि आता ऑफिसच्या नंबरवरून फोन उचलतात का कॉन्ट्रॅक्टर ते पाहतोय मी. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करू इच्छिता तो यांनी देखील फोन उचलला नाही. हॅलो साहेब नमस्कार, काय चाललंय? काय नाही साहेब, घरी जाऊ. घरी जाऊ का? बरं काय बरं आहे की बरं आहे. पेठ शिवणीचं काय अर्धवट केल्यानंतर काय केलंच नाही काय त्याच्यावर? कामाला बजेटच नाही होत्या रोडला. कशामुळे बजेट नाही हो? 7 कोटीचं काम दिसायला मी आज वर्क ऑर्डर काढली होती. नाही बरोबर आहे, पण त्या रोडला बजेट नाही. आम्ही सगळा माल टोटल माल टाकलेला आहे, पण त्याला बजेट नाही म्हणून. 7,97,00,000चं काम. आणि सर वर्क ऑर्डर त्याची 1/8/2024ची ऑर्डर आहे. नाही बरोबर आहे, निघाली वर्क ऑर्डर निघाली, सगळं बरोबर आहे, पण तिला रोडला बजेटच नाही ना. बजेट नाही आता पण उचलले नाही पैसे काय थोडी तरी? काहीच नाही. काय उचलायच नाही का? एखादी कोटी उचलायचं काम आपलं किती आहे बघा की. 1 कोटी फक्त उचलले तर? हा, बजेट नाही म्हणजे काम बंद केलं आहे. 1 कोटी मला बघा राहिले तुमचे. 5,97,00,000 राहिले तुमचे. हो ना, 1 कोटी मध्ये काय होते? आपण डांबराचं काम किती झालंय, पुन्हा सेलू पेंडूला काम किती झालंय, पेंडूकडे दोन्ही पेंडूच्या मध्ये काम केलं आहे. शिशी रोड एवढा मोठा केला, 550 मीटर शिशी रोड केला पेशंटला.
एका कुठं काय सांगायचं काही होईना. हा तुमचा मेसेज बघितला मी, तुम्ही पाठवले माझ्या व्हॉट्सअपला. मी त्याचं विश्लेषण घ्यावं म्हणालो, मी आता काय करावं म्हणालो, म्हणजे आता काय प्रशासनाला जाग येण्यासाठी काय करू सांगा मी आता, कारण रस्ता आम्हाला प्रचंड गरजेचा आहे साहेब. आता ते आम्ही करा त्यावर पण ते काय ते पैसे द्यावं सांगा, पैसे मग घरून किती करणार? घरून काय करणार आहे मग तुम्ही? काय म्हणले नाही आमदार साहेबांकडे गेले नाही तुम्ही? गुटे साहेबाकडे सगळ्याला त्या धुळगुंडे साहेबांकडे नाही, ते शिवजी धुळगुंडे हां पेंडूचे ते ना उपोषण केलं, रस्ता रोको आंदोलन केलं, त्याला सगळं माहिती आहे. सुभाष दुर्गुंडे काय? हा सुभाष नाही हो, जाणीव आहे सर, मला हाडाचे माणसं मला एवढं परेशान आहे. लोक म्हणाले तू गावातला पत्रकार आहेस की कायच म्हणाले. नाही हो, आता मला आता ऐका की मी काय करतो पत्रकार आहे, थोडा मी पत्रकार आहे, पण तो माझं म्हणणं काय बाबा, गावातले काही प्रश्न असतील, आपले रस्त्याचे प्रश्न असतील, हे तरी मिटले पाहिजे ना आपल्यामुळं. रस्ता आपण काय कामाचे सर सांगा की? नाही बरोबर आहे, पण कसं बजेट शासन देण्यात गेलं मला कसं करा तुम्हाला खरंच एक कुठे भेटले कुठे कसं बोलू असं मला सांगा, रनिंग मध्ये काम त्या स्थानी बंद का केलं? पण ते वसवतकर साहेब का फोन उचलला नाहीत मग मेन तुझं? हो ना, बजेट आहे म्हणून ते तिने बंद केलं. ते मागे तर बरेच दिवस तुम्ही ते गिटी उचलून निवडून आले, आले मुरुम उचलून भेट जाते बघा आपल्या एकदा. तसा विषय काही नाही, फक्त शासन पैसा देणार. तुम्ही तुम्हाला भेटल्या होत्या, आपण अलीकडे ग्रामराज काम चालू होतं, तुम्हाला भेटल्या होत्या. हा भेटलो होतो की तुम्हाला. हा मग बजेट द्या, आम्हाला वाटतं मार्च महिना टाकतात, मार्च महिना नाही केला. आता किती किलोमीटरचं काम होतं सर ते आपलं? आपलं ते 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर, एका किलोमीटर आम्हाला 1 कोटी रुपये. नंबर 1 रस्ता व्हायला पाहिजे, ते खंदून रस्ता व्हायला पाहिजे सर आपला ते. हो ना, पण सगळं आपलं करावं नाही. थोडा रस्ता केला जमते सांगा, तुमच्या गावाच्या अलीकडे कसा रस्ता सांगा तुमच्याकडे? 1 कोटीमध्ये 1 किलोमीटर आहे का चांगला? बाकीचं म्हणजे 8 कोटी आहेत किंवा देतात की कुठं काय जाणार आहे का? हो ना, समजा तुमच्या गावापुरते तेवढे केलं, बाकीचे लोक करता करायचं तिकडे ते धुळगुंडे साहेब माझ्या शाळा बशी काही नाही, एसटी आहे आणि गावातील लोक करता करावे. आता कुठं रस्ता झालाय मग आपला सगळा? आता बघा पेठ सेवून हा तुमच्या गाव थोडं, तुमच्या पेक्षा थोडं मध्ये बाकी राहील, तुमच्या गावाच्या जवळपास किराया रस्ता ते तीन बोट बी साईज नाही बघा मला. ऐका की 4 किलोमीटर आपण डांबरचा रस्ता केला. हो ते मी काय सांगू एका पावसाळ्यात टिकणार रस्ता ते जाते बघा खराब होऊन. नाही गेल्या वर्षी आपण केला ते रस्ता, पहिले गेल्या वर्षी सेलू पेंडू गेल्या वर्षी केला. एवढं पाऊस पडतं काय झालं त्याला? काय खराब आहे ते, तुम्ही जरा चांगलं करायला पाहिजे. 4 बोटांना 3 बोटांना काय होणार आहे सर रस्ता टिकणार आहे काय ते? कसं जेवढी शिक्षणासाठी आहे तेवढी म्हणजे त्याला म्हणजे किती सांगितलं तुम्हाला, किती म्हणजे खंदून करा म्हणले का तसं आदर टाका म्हणले? जिथं चांगला आहे तिथं खोदायची गरज आहे, जिथं चांगला नाही तिथं खोदावं लागते. खंदून करा म्हणले काय? हा काही करा, आपला फार जिवाळ्याचा प्रश्न आहे सर ते रस्ता म्हणजे. हो बरोबर आहे, जसं इस्टिमेट नाही आपण तसंच करायचं. आपण काम कारण कसं आपल्याकडे 5 वर्ष ते बघायचं ना, 5 वर्ष. बरं मग मी काय म्हणालोय, तुमची जे काही पैसे राहिले की नाही आमदार साहेबाकडे जा की. आमदार साहेबाचे आणि फडणवीस साहेबाचे फार संबंध जवळचे आहेत, गडकरी साहेबाचे संबंध चांगले आहेत. ते माझ्याकडून बजेट नाही माझा. आता ते धुळगुंडे किती वेळ गेला ते मोर्चा काढा, आपल्या मोर्चा काढा, त्या शासनाला जागे का करणार काम काय शासनाला सगळं माहिती आहे. पुन्हा धुळगुंडे साहेब शासन दिले, लेटर दिले, बजेट नाही म्हणून काम थांबण्यात आले. लेटर दिले शासनानं? आता ते असं आम्हाला माहिती आहे, आता आम्हाला म्हणजे स्वतः ते धुळगुंडे साहेब बोलले आहेत, बाकी ते आम्हाला ऐक आहे. हा आम्ही तर करा आले ते हो. रस्ता करावं, लई महत्वाचा रस्ता आहे सर ते. तुम्हाला माहिती आहे का सर, मागे एक ऍक्सिडेंट झाला तिथं, आमचीच काकू पडली. तुम्हाला म्हणले असताल कोणी? मला म्हणले हा काकू आमची पडली, माझ्या 2 लाख रुपये दवाखान्यात गेली. त्याला कोण जबाबदार आहे त्याला? हा ते माझी सख्खी काकू होती, जवळची होती म्या. हो तरी तुमच्या सेलूच्या पुलापासून आपण पहापीठ शिवपूर रस्ता केला, डांबरचा रस्ता केला. काय ते रस्ता केलाय थोडा बहुत आदर ते टिकणार सर 4 दिवस? टिकते ते, कसं काम चांगलं आहे. 1 ऑगस्ट 2024 रस्ता. मला आधीच वाटलं होतं हे इलेक्शन आलं थोडं टाकायला, नंतर एक बंद कार्यक्रम बंद होते. नाही हो ना, मग आम्ही काम, मी सांगा तुम्हाला, काम चालू असताना आम्ही बंद केलं. तुम्हाला का बंद केलं? बजेट नाही म्हणून, शासन रुपये देणार आले म्हणून आम्ही बंद केलं ते. कशामुळे शासन बजेट देणार? बाकी तर खूप खर्च करायला, काही करायला कसं आहे, पैसाच नाही शासन. काम झाल्याशिवाय पैसेच नाही असं असते वाटते काही? नाही जसं काम होईल तसं शासन देते ना म्हणजे. असं काय? हा जसं काम आपलं होईल तसं असते. तुमच्या साहेबाचा नंबर आहे की? साहेब तुझा फोन उचलली ना? टाकलं साहेब, तुम्ही जे टाकलं मेसेज तुम्ही आता साहेबांना बघितला का तुम्ही मेसेज? ते नाही टाकला, मी आता टाकला 5 मिनिटं. ऐका की मी काय म्हणतो माहिती आहे काय, मी आता जे तुम्हाला बोलावलो हे आमच्या न्यूज चॅनल आहे, युवराज न्यूज चॅनल आहे. यामध्ये लाईव्ह असताना बोललो मी. गुटे साहेबांना फोन लावला, गुटे साहेबांना अजिबात फोन उचलला नाही. तुमच्या साहेबांनी माझा नंबर ब्लॅकमेल टाकलाय. हा आता तुम्ही फक्त समाधान करा बोलला. तुम्ही गुटे वसंत साहेबाला तुम्ही चांगले माणसं भेटल्या बघणारे, तरी तुम्ही काय करा, तुमच्याकडून आता जर फोन उचलला तर बघा
ठीक आहे आम्ही तर नोकर माणसं आहोत बरं आम्ही. तुम्ही आहेत नोकर पण तुम्ही काहीला काय अडचण आहे का? चोर आहेत का हो? सांगायचं गणेशराव का आम्हाला 7 कोटी रुपये भेटले नाहीत म्हणून काम अडचणी झालंय काय करायला सांगायचं. आम्ही काय तेवढी येडे आहो काय सर? हा विनाकारण म्हणायला आम्ही शासनाला प्रश्न विचारू. तुमच्याकडे नंबर असं धोंडे साहेब बोलायचं बरं एक नंबर सांगा साहेब चालू नंबर सांगा अर्जंट मला. 94 92 87. मग मला बोलायला पाहिजे मला एकदा बोलण्यात बरं. तरी तुमच्या व्हॉट्सअपवर टाकून द्या. व्हॉट्सअपला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले मो नंबर काय मी काय चोर आहो काय माझ्या न्यूजने. आम्ही काय म्हणालो का काही बाबा द्या काही करा. अहो माझं म्हणणं एवढं साहेब आपले रस्ते चांगले झाले पाहिजे. हा तुम्ही ते टाकलाय ना मला व्हॉट्सअपला साहेबाला रिप्लाय आला की नाही काही काहीतरी अजून आलं नाही काय? आल्यावर तुम्हाला सांगतो. आल्यावर सांगा. एकंदर आपण ही परिस्थिती पाहिली आहे परिस्थितीमध्ये असं लक्षात येतं की खरंच कोणालाही गरज नाही या ठिकाणी. आपण नेमकं या संदर्भात नेमकं काय केलं पाहिजे. रस्ता चांगला होणं गरजेचं आहे कारण की अर्धवट कुठेतरी काम करणं आधीच शासनाला आणि टेंडर ऑर्डर वर्क ऑर्डर 5-5 10-10 वर्ष निघत नाही आणि त्याची देखभाल 5 वर्षासाठी आहे. रस्ता चालू असताना रस्ता खराब झाला आहे देखभाल तर सोडून द्या परंतु प्रशासनानं लोकप्रतिनिधींनी आणि ह्या सर्वांनी विशेष लक्ष देऊन या रस्ता तात्काळ चांगल्या प्रकारचा करावा अन्यथा या गावकऱ्यांना आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आंदोलनं नेमकं करायची तरी काय? आंदोलनं कोणासाठी करायची असतात? ज्यांना प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी ज्यांना या गोष्टी जाणीव असते यांच्यासाठी केली पाहिजे. या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटते नक्की कळवा. धन्यवाद.